एक अत्यंत महत्त्वाची आहे। आज आपण म्हणू शकतो की आपल्या अतिशय ट्रस्टेड फ्रेंड ऑफ इंडिया इज जपान। जपान आपला अतिशय जवळचा मित्र आहे आणि हा बॉन्ड जपानचा आणि भारताचा हा खरं म्हणजे केवळ मैत्रीचा बॉन्ड नाही आहे। वी शेअर अ कल्चरल बॉन्ड, इट्स अ कल्चरल बॉन्डिंग। भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार ही एक अशी कडी आहे, एक अशी साखळी आहे की जी दोन देशांना अत्यंत जवळ आणते। आणि आपण नेहमीच म्हणतो की जगाला युद्ध नको, जगाला बुद्ध हवा, अशा प्रकारचे जे विचार भगवान गौतम बुद्धांनी विचाराने जग जिंकता येतं, तलवारीची आवश्यकता नाही आहे, हे जग भगवान गौतम बुद्धांनी दाखवून दिलं। खऱ्या अर्थानं त्यांचा देश म्हणून आज भारतासोबत जपानकडे पाहिलं जातं आणि हा जो आपला कल्चरल बॉन्ड आहे हा मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा आहे। या ठिकाणी ही डॉक्टरेट देताना ज्या गोष्टींकरता माझा विचार या ठिकाणी झाला त्याच्यामध्ये पायाभूत सुविधा आहेत, औद्योगिक विकास आहे, जलसंधारण आहे आणि त्याचसोबत सामाजिक समता आहे। खरं म्हणजे आज आपण जर इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार केला तर आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीत, आणि आपण मुंबईमध्ये आहोत, मुंबईच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वाटचालीमध्ये जपानचा खूप मोठा सहभाग त्या ठिकाणी आहे। आपली अंडरग्राऊंड मेट्रो 3 जी आता लवकरच पूर्ण होणार आहे, जी एशियातली सगळ्यात मोठी सिंगल अंडरग्राऊंड लाईन आहे, तिच्याकरता आपल्याला जपानच्या जायकाने जवळपास 20,000 कोटी रुपये दिले। ट्रान्स हार्बर लिंक जी सुरू करण्याची संधी मला मिळाली, जो देशातला सगळ्यात मोठा सी ब्रिज आहे, 22 किलोमीटरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे, त्याच्याकरता 18,000 कोटी रुपये आपल्याला जपान सरकारने दिले। एवढंच नाही तर वेगवेगळ्या मेट्रोज करता, आपल्या बुलेट ट्रेन करता, वेगवेगळ्या आपल्या प्रकल्पांकरता प्रचंड मोठी मदत ही जपान सरकारने सातत्याने आपल्याला केली आहे। आणि मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की येत्या काळामध्ये, मी आत्ता ज्यावेळेस जपानला गेलो होतो त्यावेळी अतिशय सकारात्मक चर्चा जपान सरकारशी माझी VVSLच्या संदर्भात त्या ठिकाणी झाली। वर्सोवा ते विरार ही सगळ्यात मोठी सीलिंग तयार करण्याच्या संदर्भात, किंवा मुंबईचं जे फ्लड मिटिगेशन आहे टोकियोच्या धर्तीवर तशाच प्रकारचं फ्लड मिटिगेशन हे मुंबईमध्ये करायचं, या संदर्भातला एक प्रोजेक्ट की ज्याला अतिशय सकारात्मक अशा प्रकारचा प्रतिसाद हा जपान सरकारने दिला। आणि त्याही संदर्भात आपलं काम पुढे चाललं आहे। नवीन मेट्रो लाईन्सच्या संदर्भात असेल, शिक्षणाच्या क्षेत्रात असेल, स्किलिंगच्या क्षेत्रात असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये जपानची खूप मोठी मदत ही आपल्याला या ठिकाणी मिळाली आहे। आणि मला विश्वास आहे की हे जे काही पायाभूत सुविधांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये 2014 नंतर आपण सुरू केलं, आज हे कार्य जेव्हा पूर्ण होईल त्यावेळी महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चरली देशातल्या अग्रगण्य राज्यात आधी होताच, पण अशा परिस्थितीमध्ये पोहोचेल, अशा स्थितीत पोहोचेल की कदाचित इतर राज्यांना आपल्यापर्यंत यायला बराच कालावधी लागेल। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण ही कार्य हातामध्ये घेतली आहेत, ही कार्य आपण पूर्ण करतोय। कारण इन्फ्रास्ट्रक्चर हे विकासाची गुरुकिल्ली आहे। आपण जर जगातल्या सर्व विकसित अर्थव्यवस्थांमध्ये बघितलं तर इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट या मॉडेलवर तिथला विकास झाला आहे आणि तेच मॉडेल आपण आपल्याकडे या ठिकाणी स्वीकारलेलं आहे।